पेक्षा जास्त गंभीर गुन्हे असलेल्या टोळीचा म्होरक्या, ज्याच्यावर अनेकदा मोक्याची कारवाई झाली आहे, अशा पद्धतीचा कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ, जो कालपर्यंत असं वाटत होतं की लंडनला गेलाय, मात्र आता तो लंडनला नसून स्वित्झर्लंडला गेल्याची माहिती समोर येते। आणि या सगळ्याच्या नंतर खरं तर पासपोर्ट कसा मिळाला, कुठून काढला वगैरे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काहींची अजूनही मिळत नाहीयेत। मात्र या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की निलेश घायवळला जरी आपण पहिल्यापासून ऐकत आलो असलो की त्याचं नाव निलेश घायवळ असं घेतलं जातंय, मात्र त्याच्या नावाचं स्पेलिंग जर पाहिलं तर ते गायवळ असं आहे। मग मुळात तो घायवळ की गायवळ, आणि मग हे स्पेलिंग असंच अपभ्रंश झाला की मग जाणून बुजून ठरवून बदलण्यात आलं वगैरे, असे अनेक प्रश्न खरं तर या सगळ्यामध्ये उपस्थित झालेत। माझ्याबरोबर आपचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष वेधलत की ते घायवळ आहे की गायवळ आहे? तुमच्याकडे जी काही माहिती आहे या माहितीच्या आधारावरती नेमकं यामध्ये कशा पद्धतीने फेरफार करण्यात आला? पहिली गोष्ट म्हणजे इतकी वर्षे आपण जे नाव ऐकतोय ते घायवळ असंच ऐकतोय। म्हणजे आतापर्यंत ज्या पोलिसांच्या प्रेस नोट आल्या किंवा जे काय असेल ते त्याच्यामध्ये नाव घायवळ असंच होतं। नंतर पोलिसांची प्रेस नोट आली की त्याने गायवळ असं नाव वापरलं। मग त्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली तर ते सोनेगाव नावाचं नगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, तिथे त्यांनी गायवळ नावाने त्यांची घरं आहेत, त्यांची शेती आहे, सगळं आहे। मग असं असताना ती जागा सोडून त्याने परत नगरवरून काहीतरी कारण पासपोर्ट मिळवण्यासाठी 2-3 गोष्टी प्रामुख्याने लागतात, एक पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी, आणि त्याच्यातून त्यांनी ते केलं, ते तात्काळमध्ये केलं। तात्काळमध्ये बऱ्याचदा आधी पासपोर्ट मिळतो आणि नंतर व्हेरिफिकेशन केलं जातं, परंतु नंतरचं व्हेरिफिकेशन म्हणजे व्हेरिफिकेशनपासून सुटका नसते। त्याला हा पासपोर्ट मिळाला आहे 2020मध्ये। आता पोलीस म्हणतात की सुरुवाती आम्ही नाकारला होतं त्याचं जे काय हे होतं ते व्हेरिफिकेशन, तरी त्याला मिळालं। याचा अर्थ पुढच्या 5 वर्षामध्ये त्याला मिळालेला पासपोर्ट हा रद्द होणं, रिवोक होणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाही। किंबहुना त्या पासपोर्टवर तो आता जिकडे पळून गेला असेल तो पळून गेलेला आहे। मग प्रश्न असा उरतो की 5 वर्ष हा पासपोर्ट कुठलीही कारवाई न होता राहिला कसा? आणि नावातली गडबड ही माझ्या माहितीप्रमाणे ही काय आपोआप किंवा चुकून होत नाही। फार रेअर जे शाळेचे वगैरे सर्टिफिकेट असतात त्याच्यामध्ये चुकून असं होऊ शकतं, परंतु पोलीस व्हेरिफिकेशन किंवा पासपोर्टच्या वेळेला अगदी ते बारीक सारीक बघून घेत असतात। त्यामुळे ही नावातली मिस्टेक आहे ही चुकून झालेली नाही तर जाणीवपूर्वक केलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि त्या एका चुकीमुळेच म्हणजे मध्यंतरी मी आणखी एक प्रकरण नगरचंच काढलं होतं की ते खेडकरच्या वडिलांनी एकदा धोंडीबा वापरल्यानंतर ते कोंडीबा करून घेतलं। छोटासा फरक असतो आणि त्या फरकामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा आणि त्याचे अर्थ वगैरे सगळं बदलून जातं। इथंही तसंच घडलं आहे, परंतु इतकी वर्ष हा माणूस इकडं फिरत असताना तो पासपोर्ट जप्त झाला नाही, तो बाहेर गेला। आणि पोलिसांनी कधी इश्यू केली LOC तर तो बाहेर गेल्याचं समजल्यानंतर। त्याच्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे हा भयानक आहे, एकूणच शासकीय यंत्रणा। आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट दिसते की असा जेव्हा पासपोर्ट मिळवला जातो त्यावेळेला अनेक्षर F नावाचं एक पत्र दिलं जातं। अनेक्षर F असं असतं की विशेषतः गॅजेटेड ऑफिसर आहेत ते कुठल्या तरी व्यक्तीला आपली ओळख देतात आणि मग त्यांना कुठल्याही डॉक्युमेंटशिवाय पासपोर्ट मिळू शकतो। तसंही याच्यामध्ये घडली असण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी केलं आहे त्याच्यामध्ये त्यांना रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आता पासपोर्ट डिपार्टमेंट सगळ्याकडून सहकार्य मिळालेलं आहे। जर 5 वर्षात हा पासपोर्ट कॅन्सल झाला नाही याचा अर्थ तो त्याच्याकडे त्याची कॉपीही राहिली, खरं तर रिवोक झाल्यानंतर पासपोर्टवाले ती कॉपी काढून घेतात, ती कॉपी राहिली आणि तो परदेशात गेला, ही काही साधी गोष्ट नाही। आत्तापर्यंत सगळ्या यंत्रणेच्या साहाय्याने त्याने जे काही गुन्हे केले ते केलेत असं म्हणता येईल। सर, यामध्ये जेव्हा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता पोलिसांकडून पोलीस व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा त्याचा संपर्क होऊ शकला नाही। पोलिसांनी केवळ नॉट अवेलेबल म्हटलं, मात्र तिथून पुढची जी काही प्रक्रिया होणं खरं तर गरजेचं होतं। आणि निलेश घायवळ हे मुळात असं नाव नाहीये की हे फक्त पुण्याच्याच पोलिसांना माहिती आहे आणि अहिल्यानगरच्या पोलिसांना याच्याबद्दल काहीच माहीत नसेल, असं नक्कीच होऊ शकत नाही। म्हणजे संपूर्ण पोलीस ठाण्यात आपण असं म्हणू शकतो की एखादा बाहेरचा ऑफिसर असू शकतो ज्याला स्थानिक फारसं काही माहीत नसेल, मात्र असं होऊ शकत नाही पूर्ण पोलीस स्टेशनलाच याविषयीची कुठली माहिती नाही किंवा हा किती मोठा गुंड याविषयीची काही माहिती नाहीये। हे ठरवून कुठेतरी दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा केला गेला। 100%
उलट असे गुन्हेगार असतात त्याची बारीक सारीक माहिती ही सगळ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असते, ती ऑनलाईन माहिती असते. नसेल तर तो जिथं जिथं राहतो तिथून ती पोलिसांनी घ्यायची असते. मग पोलीस फोन करून घेऊ शकतात किंवा आणखी अनेक मार्ग आहेत. पण तसं न करता त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिलं त्यांना की अवेलेबल नाही. खरं तर अवेलेबल नाही याच्यावर पासपोर्ट नंतर रिवोक व्हायलाच हवा होता. तो झाला नाही. याचे दोन अर्थ निघतात. एक तर त्याने ते जे अनक्षरीफ आहे ते दिलं किंवा पोलिसांनी पुन्हा एकदा त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि पुन्हा जर व्हेरिफिकेशन झालं होऊन त्याला जर त्यांनी क्लीन चिट दिली असेल तर तो मग आणखी एक मोठा प्रकार आहे. पण सर या सगळ्यामध्ये आता आपण बघतोय की जेव्हा एक गुन्हा घडला, हा गुन्हा घडल्याच्या नंतर खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आल्या. खरं तर म्हणजे पोलिसांच्या लक्षात आल्या आणि मग नंतर कालांतराने त्या आपल्या लक्षात आल्या. पोलिसांना हे आत्तापर्यंतच 5 वर्षात खरं तर ठाऊक असायला हवं होतं की याने अशा पद्धतीचा बनावट पासपोर्ट काढलेला आहे, तो त्याच्यावर कधीही पळून जाऊ शकत होता. या 5 वर्षात त्याने अनेक गुन्हे केलेत, अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आलंय. मात्र जाणून बुजून कुठेतरी दुर्लक्ष करणे किंवा मग हातमिळवणी करणे अशा पद्धतीची संपूर्ण यंत्रणा, म्हणजे केवळ पोलीस यंत्रणाच नाही मात्र राजकीय नेते सुद्धा आणि इतर सगळ्याच प्रशासकीय यंत्रणा जर आपण पाहिल्या तर तशाच पद्धतीने वागतात. 100% याचं कारण असं आहे की आपल्याकडे गुन्हेगारीला राजाश्रय देण्याची प्रथा आहे. आपण ऐकलं की त्या नेत्याबरोबर ते फिरत पण होते आणि त्यांनी जिथं त्यांचे हे सगळे कागदपत्रांचे किंवा पत्त्याचे घोटाळे झालेत त्याच एरियामधले ते सुद्धा नेते आहेत. त्याच्यामुळं राजाश्रय असल्यामुळे यांनी कितीही गुन्हे केले अशा गुन्हेगारांनी तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या अंगाला काही लागू द्यायचं नाही, अशी एक जी पोलिसांना सवय लागली त्याच्यामधून हे सगळं घडलेलं आहे. पण आता जेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तेव्हा जे कोणी पोलीस ऑफिसर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती असेल, ज्यांच्या अंडर ही सगळी फाईल गेलेली असेल, त्या सगळ्यांवरती सुद्धा कठोर कारवाई होऊ शकते असं वाटतंय का तुम्हाला? होऊ शकते ना, व्हायलाच पाहिजे. परंतु करणार कोण? कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीकडं कायदा आणि सुव्यवस्था बघण्याऐवजी त्याच्यातून राजकीय गणितं काय आहेत त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे कारवाईची मागणी आपली रास्त आहे परंतु ती होईल असं मला वाटत नाही. कारण तसं असतं तर मग राजाश्रय मिळालाच नसता. राजाश्रय मिळाला त्याच्यामुळेच गुन्हेगारी वृत्ती वाढली आणि मग आता त्यांनी सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन तो जिकडं व्हायचं तिकडं पसार झालेला आहे. हा राजाश्रय ज्यांनी कुणी दिला असं आपण म्हणतोय सर, त्या ती व्यक्ती सुद्धा कायदेशीर कारवाईसाठी तितकीच पात्र आहे असं वाटतं. आणि खरं तर असं घडत नाही आपल्याकडे फारसा सहसा, असं राजकीय नेत्यांवरती कारवाया वगैरे होत नाहीत. मात्र कुठेतरी एक सुरुवात व्हावी चांगल्या गोष्टीची म्हणून हे प्रकरण कदाचित ही इच्छा चांगली आहे, व्हायला पाहिजे. खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्यावेळेला प्रश्न असतो त्यावेळेला पोलिसांनी आणि सगळ्यांनीच ती व्यक्ती किती मोठी आहे किंवा त्याने काय काय केलं याच्या बघण्यापेक्षा लोकांचं त्याच्यामधून किती नुकसान होतं आहे, राज्याचं देशाचं किती नुकसान होतं हे बघितलं पाहिजे. परंतु तसं घडण्याची शक्यता कमीच असते. कारण अजूनही आपल्या ज्या आपण लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणतो त्यांनी एकमेकावर नियंत्रण ठेवण्याच्या ऐवजी एकमेकांशी संगनमत करण्यामध्ये जास्त धन्यता मानलेली आहे. सर आता या प्रकरणात असं दिसतंय की कालपर्यंत आपल्याला वाटत होतं तो लंडनला गेला, आता कळतंय की स्वित्झर्लंडला गेलाय. पोलीस यंत्रणा आपण म्हणतोय इतकी सक्षम आहे, महाराष्ट्र पोलीस खूप सक्षम आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आपण किती मागे पडतोय? म्हणजे अगदी आपल्याकडे एखादा सिग्नल तोडला तर दुसऱ्या सेकंदाला आपल्या फोनवरती नोटिफिकेशन येतं. मात्र इतकं सगळं घडत असताना पोलीस आणि ही संपूर्ण कायदा व्यवस्था हिचे 2 रूप आहेत. ही सामान्य माणसासाठी ते अत्यंत सक्षम आहेत. किरकोळ गुन्हेगार सिग्नल तोडला, कुणी इथं पाकिटमारी गेली त्याच्यावर हे प्रचंड सक्षम आहेत. परंतु हाच सक्षमपणा ज्या वेळेला राजकीय आश्रय असलेल्या गुन्हेगारांच्या बाबतीत येतो त्यावेळेला तो खूप कमी पडतो. हे आता सर्वसाधारण चित्र आहे आणि त्याच्यात नजीकच्या काळामध्ये बदल होणं शक्य वाटत नाही. जोपर्यंत या अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची सुद्धा मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असंच चालणार असं माझं मत आहे. सर जरी म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्याच यंत्रणा वगैरे यांच्याबद्दल बोललो, मात्र आणखी एक या गोष्टीमधून, या सगळ्या प्रकरणामधून प्रकर्षाने समोर आलेलं पहिल्यांदाच हे प्रकरण खरं तर समोर आलंय असं म्हणावं लागेल की निलेश घायवळची स्वतःची मुलं जी आहेत ती खूप चांगल्या शाळेत शिकली, आता परदेशात शिक्षण घेतात. त्यांच्या मुलांवर कुठल्याही पद्धतीचा एकही गुन्हा दाखल नाही, कुठल्या गुन्हेगारी कारवायांमध्ये ते सहभागी नाहीत. मात्र त्यांच्यासाठी काम करणारी जी मुलं आहेत त्याने केवळ एक चिथावणी दिली की आपली दहशत कमी होती आणि पैसा कमी मिळतोय. एका चिथावणीवरती पुढच्या काही दिवसांमध्ये गोळीबार केला जातो, कोयत्याने हल्ला केला जातो. स्वतःची मुलं सेफ ठेवायची, इतरांच्या मुलांना बर्बाद करायचं, घरदारं लोकांची उद्ध्वस्त करायची, ही मेंटॅलिटी अजूनही गुन्हेगारांनाही समजत नाही, सर्वसामान्यांनाही समजत नाही.
ही मेंटॅलिटी मूलतः राजकारण्यांचीच आहे. परंतु राजकारणी आणि गुन्हेगार कोण याच्यामधला फरकच आता अस्पष्ट झालेला आहे. त्यामुळे असं घडतं आणि याच्यातून बोध हा युवा पिढीने घ्यायला पाहिजे. आपण कुणाच्या नादाला लागायचं, म्हणजे चांगल्या संस्काराच्या नादाला लागायचं की अशा गुन्हेगारांनी राजकारण्यांच्या नादाला लागायचं, याचा विचार आता विशेषतः जेनजी वगैरे म्हणतात ना, त्यांनी केला पाहिजे. सर, विचार केला पाहिजे असं आपण नक्कीच म्हणतोय, मात्र हा विचार केला जाईल का ही खूप संशयास्पद बाब आहे. इथून पुढच्या काळात सर तुम्ही आता या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे, आणखीन काही काही गोष्टींची उकल होणं बाकी असं वाटतंय, आणि तुम्ही या प्रकरणामध्ये आणखीन किती पाठपुरावा करणार? मी जोपर्यंत मला जी काही मी माहिती काढली ती काही मला पोलिसांनी वगैरे दिली नाही, परंतु जी माहिती काढली ती माझ्या आधी पोलिसांकडे असायला हवी होती. तर आता आणखी माहिती काढून लोकांच्या समोर आणून आपण तेवढंच करू शकतो. हीच आपण काढलेली माहिती पोलिसही बघतायत, त्याचा कसा वापर करतायत, त्यांनी आत्तापर्यंत का केला नाही याचा विचार वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्यांनी करायचा आहे. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर विजय कुंभार सर होते. जसं सरांनी सांगितलं की या सगळ्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी आधीपासूनच कुठेतरी हलगर्जीपणा किंवा जाणून बुजून डोळेझाक केल्याचं पाहायला मिळतंय. 5 वर्षांचं हे संपूर्ण प्रकरण आहे. आत्ता कालपर्वामध्ये पासपोर्ट इश्यू झालेला नाहीये. 5 वर्षांमध्ये पोलिसांनी या सगळ्यामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं. इतर सर्व यंत्रणांनी, पासपोर्ट ऑफिसने सुद्धा या सगळ्यात लक्ष घालणं गरजेचं होतं. मात्र सर्वांनी ठरवून जाणून बुजून कुठेतरी या सगळ्यामध्ये दुर्लक्ष केलं आणि त्याचंच फळ आता आपण सगळे भोगतोय की हा जो निलेश घायवळ आहे इतके मोठमोठे गुन्हे करून स्वतः स्वित्झर्लंडला फरार झाला. आता तो जेव्हा भारतात येईल तेव्हा आम्ही त्याला अटक करू असं पोलीस म्हणतात. मात्र तो जर भारतात आलाच नाही तर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर सध्या कुणाकडेच नसलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.